एक सुंदर पत्नी आणि 2 लाडकी मुले असे रवीचे छोटेसे कुटुंब होते। त्याची पत्नी आणि मुले प्रत्येक परिस्थितीत आनंदी होती, पण रवीला आपल्या कुटुंबाला आयुष्यातील सर्व सुख सोयी द्यायची होती आणि त्यासाठी तो दिवसातील 16 तासांपेक्षा जास्त काम करायचा। दिवसभर कार्यालयात काम करण्यासोबतच सकाळ संध्याकाळी तो ऑनलाईन काम करायचा। तो पहाटे घरातून निघायचा आणि उशीर रात्री नंतर घरी परतायचा। मुलांसाठी त्याचा चेहरा पाहणे दुर्लभ होते। पहाटे घरातून बाहेर पडताना मुले झोपत असत आणि रात्री उशिरा घरात पाऊल ठेवण्यापूर्वीच झोपलेले असत। तो रविवारी घरीच असायचा, पण त्या दिवशीही तो कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त राहायचा आणि त्याचा वेळ कुटुंबासोबत घालवण्याऐवजी कामातच जात असे। त्याचे कुटुंब नेहमी फक्त त्याच्या सोबत वेळ घालवण्याची वाट पाहत राहत असे। घरी वेळ घालवा असे बायको त्याला अनेकदा सांगायची। मुले त्याला खूप मिस करतात। त्यावेळी त्याने उत्तर दिले की मी हे सर्व फक्त त्याच्यासाठी करत आहे। घर खर्च आणि शाळेचा वाढता खर्च यासाठी मला अधिक काम करणे आवश्यक आहे। मला त्यांना चांगले आयुष्य द्यायचे आहे। रवीचा हा दिनक्रम वर्षानुवर्षे चालू होता। कुटुंबाकडे दुर्लक्ष करून तो फक्त कष्ट करत राहिला। याचे फळ त्याला मिळाले। त्याला प्रमोशन मिळाले, आकर्षक पगार मिळू लागला। कुटुंब आता मोठ्या घरात राहू लागले। त्यांच्यासाठी अन्न आणि इतर सुविधांची कमतरता नव्हती, पण रवीचे काम असेच चालू राहिले। त्याला अधिकाधिक पैसे कमवायचे होते। बायको विचारते, पैशाच्या मागे तुम्ही इतके का धावता? आपत्याकडे जे आहे त्यात आपण आनंदी राहू शकतो। तर त्याचं उत्तर असायचे की तुला आणि मुलांना जगातली सगळी सुख द्यायची आहेत। मला अजून काही वर्षे मेहनत करू दे। अजून 2 वर्षे गेली। या 2 वर्षात रवीला कुटुंबासोबत वेळ घालवता आला नाही। मुलांना त्यांच्या वडिलांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची तळमळ होती। दरम्यान एके दिवशी रवीचे नशीब उघडले। त्याच्या मित्राने त्याला त्याच्या व्यवसायात हिस्सा देऊ केला आणि अशा प्रकारे रवी एक व्यापारी बनला। व्यवसाय चांगला चालला आणि रवीकडे पैशांची कमतरता राहिली नाही। त्याचे कुटुंब आता शहरातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक होते। त्याच्याकडे सर्व सुखद सुविधा होत्या, पण तरीही त्याला मुलांना भेटायला वेळ मिळाला नाही। त्याला घरी राहता येत नव्हते। त्यांचा बराचसा वेळ शहरापासून दूर बिझनेस टूरवर जात असे। जसजशी वर्ष सरत गेली तसतशी त्याची मुलं मोठी होत गेली। आता मुले कॉलेजला पोहोचले होते। रवीनेही या वर्षात इतका पैसा कमावला होता की त्याच्या पुढच्या 5 पिढ्या सुखी जीवन जगू शकतील। एके दिवशी रवीच्या कुटुंबियांनी त्यांच्या फार्म हाऊसला सुट्टीसाठी जाण्याचा बेत आखला। मुलीने त्याला विचारले, बाबा, तू आमच्यासोबत एक दिवस घालवशील का? रवीने उत्तर दिले, हो नक्कीच। तुम्ही उद्या जा। काही काम उरकून मी 2 दिवसात तिथे पोहोचतो। त्यानंतर माझा सर्व वेळ तुमच्यासाठी आहे। संपूर्ण कुटुंब खूप आनंदी झाले। ते फार्म हाऊसच्या त्यांच्या घरी गेले। 2 दिवसांनी रवीला अचानक हृदयविकारचा झटका आला व तो मरण पावला। रवी त्याची बायको आणि मुलांना कधीच वेळ देऊ शकला नाही। करोडोंची संपत्ती असूनही तो तिच्या सोबत एक क्षणही विकत घेऊ शकत नाही। धडा पैशाने सर्व कारही विकत घेता येत नाही। म्हणून पैशासाठी कुटुंबाचे महत्त्व कमी करू नका। पैसे गमावल्यानंतर पुन्हा मिळवता येते, परंतु वेळ किंवा जीव विकत घेऊ शकत नाही।